जगातले जेवढे काही हाय मॉर्टेलिटीचे आजार आहेत, म्हणजे ज्या आजारामध्ये मृत्यू होण्याचं प्रमाण जास्त आहे, असे आजार इन्सुलिन रेजिस्टन्सशी लिंक्ड आहेत. म्हणूनच आज मी बायो हॅक्स तुम्हाला सांगणार आहे, ज्याचा वापर करून तुम्ही घरातल्या घरात इन्सुलिन रेजिस्टन्स कमी करण्याचा, रिव्हर्स करण्याचा प्रयत्न करू शकता. हाय फ्रेंड्स, माझं नाव डॉक्टर संध्या गव्हाणे आणि वेलकम टू माय चॅनल जर्नी टू हिलिंग विथ डॉक्टर संध्या. मी माझ्या या व्हिडिओमध्ये कॅन्सर अवेअरनेस देते आणि कॅन्सर प्रिव्हेन्शनसाठी टिप्स शेअर करते. मागच्या व्हिडिओमध्ये मी इन्सुलिन रेजिस्टन्स म्हणजे काय आणि त्याच्यापासून क्रॉनिक मेटाबॉलिक डिसीजेस कसे होतात, इन्क्लुडिंग कॅन्सर, याबद्दल चर्चा केलेली आहे. ज्यांनी कोणी हा व्हिडिओ पाहिला नाही, तुम्ही ते नक्की पहा. त्यामुळं आजचा व्हिडिओ समजण्यासाठी तुम्हाला मदत होईल. इन्सुलिन रेजिस्टन्स म्हणजे आपल्या शरीरामध्ये अशी एक अवस्था तयार होते की आपल्या पेशी ह्या इन्सुलिनच्या सिग्नलला प्रतिसाद देत नाही. पेशीच्या आतमध्ये ग्लुकोज जात नाही. तुमच्या डाएटमध्ये कार्बोहायड्रेट रिच फूड आहे आणि जेव्हा कार्बोहायड्रेट डायजेस्ट होतं त्याचं रूपांतर शुगरमध्ये, ब्लड ग्लुकोजमध्ये व्हायला लागतं. जेव्हा रक्तातली साखर वाढते त्यावेळेस पॅनक्रियासुद्धा इन्सुलिन जास्त प्रमाणामध्ये रिलीज करायला लागतो. पण असं हे वारंवार होत गेलं, पॅनक्रियाच्या बीटा सेल्सची इन्सुलिन तयार करण्याची कॅपॅसिटी कमी होत आहे. कधीकधी ते इन्सुलिन तयार करतात, कधीकधी ते करत नाहीत. अशा कंडिशनमध्ये पेशींना ॲडिक्वेट ग्लुकोज मिळत नाही. म्हणजे रक्तामध्ये तर ग्लुकोज असतं पण ते पेशीमध्ये ग्लुकोज जात नाही. तर ह्या कंडिशनला सुद्धा इन्सुलिन रेजिस्टन्स असं म्हटलं जातं. आपल्याला इन्सुलिन म्हणजे फक्त ब्लड शुगर कंट्रोल करतो एवढंच माहिती आहे, पण इन्सुलिन हा मेटाबॉलिक हार्मोन आहे. तसंच तो फॅट मेटाबॉलिझममध्ये पण काम करतो. म्हणजे इन्सुलिनच्या प्रेझेन्समध्ये ग्लुकोज फॅटमध्ये रूपांतर होतं. इन्सुलिन हा ग्रोथ हार्मोनसुद्धा आहे. इन्सुलिन आपल्या पेशींना आवश्यक ते ग्लुकोज पुरवठा करून आपल्या शरीराची जी एनर्जीची आवश्यकता असते ती पूर्ण करतो. पण इन्सुलिन रेजिस्टन्स झालं तर आपल्या शरीराच्या पूर्ण मेटाबॉलिझमवर फरक पडतो. मेटाबॉलिक हेल्थ चांगली राखण्यासाठी आपल्याला इन्सुलिन रेजिस्टन्स रिव्हर्स करण्याची गरज आहे. त्यासाठी प्रामुख्याने आपल्याला लाईफस्टाईल चेंजेस करण्याची गरज आहे. मी इथे एक वॉर्निंग किंवा डिस्क्लेमर देत आहे. ज्यांना कुणाला इन्सुलिन रेजिस्टन्समुळं आजार झालेले आहेत, म्हणजे डायबिटीज, हायपरटेन्शन्स, कार्डिओव्हास्क्युलर डिसीज वगैरे किंवा किडनी डिसीज, त्यांनी आपलं प्लीज मेडिसिन स्टॉप करू नये. बायोहॅक्स सांगितलेलं आहे हे तुमच्या बाबतीत लागू पडते का हे तुमच्या फिजिशियनसोबत पडताळून पाहून तेव्हाच याला फॉलो करा. 7 वर्षापूर्वी मला डायबिटीज झालं होतं. नंतर मी माझ्या डाएटवर आणि एक्सरसाइजवर खूप काही काम केलं आणि त्यामुळं माझं डायबिटीज रिव्हर्स झालं. पण स्टील मी प्री डायबिटिक आहे आणि इन्सुलिन रेजिस्टन्स आहे. कॅन्सर सर्वायवर असल्यामुळं आणि माझा कॅन्सर हायग्रेड कार्सिनोमा असल्यामुळं मला कॅन्सर रिकरन्स होऊ नये म्हणून ह्या बायोहॅक्सचा वापर मी इन्सुलिन सेन्सिटिव्ह होण्यासाठी करत आहे. सगळ्यात महत्त्वाचा बायोहॅक मी तर सांगणार आहे ते म्हणजे व्हिनेगर. हे व्हिनेगर जे आहे, स्पेशली तुम्ही तुमचं जे लार्ज मील आहे, म्हणजे लंच वगैरे, याच्या आधी पाण्यामध्ये 2 ते 3 टेबलस्पून टाकून जर तुम्ही पिलात त्यानंतर तुम्ही जर लंच घेतलात याचा इफेक्ट चांगला होतो. व्हिनेगर तुमच्या जेवणामधलं जे काही कार्बोहायड्रेट आहे त्याचं डायजेशन खूप स्लो करतं. तसंच तुमचं मेटाबॉलिझम बूस्ट करतं. तुमच्या ब्लडमध्ये जे काही ग्लुकोज आहे त्याचं ग्लायकोजनमध्ये रूपांतर करून ते मसल्समध्ये स्टोअर करतं. आणि ह्या सगळ्यांचा बेनिफिट असा होतो की पोस्ट मील तुमचं ब्लड शुगर 20 to 30% कमी होतं. जेवणाच्या आधी पाणी प्या. कधीकधी आपल्याला असं वाटतं की आपल्याला भूक लागलेली आहे, पण ती तहान असू शकते आणि तुम्ही पाणी प्यायल्यामुळं तुमचं भुकेची संवेदना थोडीशी कमी होऊ शकते. जेव्हा आपण सफिशियंट वॉटर इनटेक करतो तेव्हा किडनी शुगरला चांगल्या प्रकारे रेग्युलेट करू शकते. जेव्हा तुम्ही जेवणाच्या आधी पाणी पिता त्यावेळेस तुमची थोडीशी भूक कमी होते आणि नंतर तुमचं जेवणाचं प्रमाणसुद्धा कमी होतं. पाणी हे आपल्या हार्मोन्सला चांगल्या प्रकारे रेग्युलेट करतात. त्यामुळं स्वतःला हायड्रेट ठेवणं खूप गरजेचं आहे. तुमचं अन्न तुम्ही हळूहळू चावून खा. हे तुम्हाला तुमची आजी, आई सांगतच असेल. आपल्याला वेळेची खूप कमी असते आणि त्याचा परिणाम आपण जे जेवण असतं ते घाईघाईने आटोपण्यात करतो. आपण जर 25पेक्षा जास्त वेळ अन्न चावून जर खाल्लं, तिथूनच आपली डायजेशनची प्रोसेस चालू होते. आपण जेवण सुरू केल्यानंतर 20 मिनिटानंतर आपलं ब्रेन हे सॅटायटी हार्मोन जे असतं
ते रिलीज करतं. समजा आपण घाईघाईमध्ये जेवत आहोत, आपल्याला हे कळत नाही की आपण किती खाल्लो आणि याचा परिणाम ओव्हर इटिंगमध्ये होतो आणि यामध्ये मोस्ट ऑफ द टाईम कार्बोहायड्रेट जास्त प्रमाणात खाल्लं जातं. आपण जर 15 मिनटापेक्षा कमी वेळेमध्ये जर जेवत असू तर जे GLP-1 हे जे हार्मोन्स रिलीज होत असतात त्याचे बेनिफिट्स आपल्याला मिळत नाही. GLP हार्मोन्समुळं आपल्या जठरामधून आतड्यांमध्ये जे अन्न जाण्याची जी प्रक्रिया असते ती स्लो होते. सध्या ओबेसिटी कमी करण्यासाठी, अनकंट्रोल डायबिटीज कंट्रोल करण्यासाठी GLP-1 ड्रग्स यूज करतात. म्हणजे तुम्ही ओझेम्पिक वगैरे याचं नाव ऐकलं असेल तर हे GLP-1 ड्रग आहेत. हळूहळू चावल्यामुळे जी भूक लागण्याचं जे हार्मोन्स आहे, ज्याला ग्रेलिन ज्याला आपण म्हणतो, ते सुद्धा कमी होतं. इन्सुलिन रेजिस्टन्समुळं ग्रेलिन हार्मोन्स जे हंगरचं हार्मोन्स असतं ते जास्त प्रमाणामध्ये रिलीज व्हायला लागतो. त्यामुळं आपल्याला वारंवार भूक लागते आणि स्पेशली आपण त्यावेळेस शुगर क्रेविंग करतो आणि कार्बोहायड्रेट्स लोडेड शुगरी पदार्थ खातो. कार्बोहायड्रेटचे पदार्थ शेवटी खा. आपली जी इंडियन थाळी आहे ती फुल ऑफ कार्बोहायड्रेटनी भरली आहे. आपण जेवताना आपल्या जेवणाचा जर सिक्वेन्स व्यवस्थित केला तर ब्लड ग्लुकोजची लेवल कमी होऊ शकते. सुरुवातीला व्हेजिटेबल्स घ्या, त्याच्यानंतर तुम्ही प्रोटीन घ्या आणि सगळ्यात शेवटी तुम्ही कार्बोहायड्रेट घ्या. की कुठे पार्टीला गेलो, लग्न आहे, काही इव्हेंट्स आहे, फेस्टिवल आहे, त्यावेळेस आपल्यासमोर गोड खायला येतं. तर तुमचं टेम्पटेशन होत असेल तर तुम्ही डेझर्ट जे आहे हे शेवटी खा. त्याच्यामुळे जे ग्लुकोज स्पाईक होत असतं ते होणार नाही. जेवल्यानंतर मूव्हमेंट करा, म्हणजे फिरा. लंचनंतर थोडंसं मूव्हमेंट केला, थोडंसं 10 मिनिट्स वॉकिंग केलात, तुमच्या ब्लडमधला जो शुगर स्पाईक होणार असतो तो थोडासा कमी होतो. हाफ रेजेस करू शकता, लेग लिफ्ट करू शकता, थोडेसे स्क्वॉट करू शकता. हे लार्ज मसल जे असतं ते जास्तीत जास्त प्रमाणात ग्लुकोज घेतात आणि रक्तातली जी स्पाईक आहे ती कमी करतात. तुमच्या जेवणामधलं रिफाईंड कार्बोहायड्रेट किंवा ॲडेड शुगर हे कमी करा. हे रिफाईंड कार्बोहायड्रेट जे आहेत त्याला डायजेस्ट व्हायला वेळ लागत नाही, रक्तामध्ये लगेच ॲब्सॉर्प्शन व्हायला लागतं आणि आपली रक्तातली साखर एकदम स्पाईक होते आणि इन्सुलिनला ते स्पाईक कमी करण्यासाठी जास्त प्रमाणामध्ये काम करावं लागतं. रिफाईंड कार्बोहायड्रेटमध्ये फायबर बिलकुल नसतं. रिफाईंड कार्बोहायड्रेट फक्त आपलं पॅलेटला चांगलं लागतं, म्हणजे आपल्या टेस्ट बड्सला ते चांगलं लागतं, पण ते आपल्या शरीराला, आपल्या पोटाला बिलकुल चांगलं नसतं. पॉलिफेनॉल्स, तुम्ही तुमच्या जेवणामध्ये वेगवेगळ्या कलरचे फ्रूट्स आणि व्हेजिटेबल जर ॲड केले, म्हणजे त्यांचे कलर्स एकदम ब्राईट आहे, टोमॅटो, कॅरोट, ऑरेंजेस, स्ट्रॉबेरीज, ब्लूबेरीज, केल, स्पिनॅच, ह्या अशा कलरफुल फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्समध्ये पॉलिफेनॉल असतं आणि हे पॉलिफेनॉल आपल्या पेशींचं डॅमेज कमी करायला मदत करतं. हे अँटीऑक्सिडंट आहे. आपल्या पेशी ज्या ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसमुळे डॅमेज होतात ते डॅमेज रिव्हर्स करण्यासाठी पॉलिफेनॉलचा उपयोग होतो. तसंच पॉलिफेनॉल आपल्या पेशींना इन्सुलिन सेन्सिटिव्ह बनवतं. पॉलिफेनॉल्स आपले जे डायजेस्टिव्ह एन्झाईम्स असतात त्यांना कमी करतं. आपलं डायजेशन स्लो व्हायला लागतं. ग्लुकोज ही रक्तामध्ये कमी प्रमाणात ॲब्सॉर्ब केली जाते. फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्समध्ये जे फायबर असतं ते आपल्या आतड्यांमधील बॅड बॅक्टेरिया कमी करतं आणि हे गुड बॅक्टेरियासाठी एक फूड म्हणून काम करतात. यामुळे शॉर्ट चेन फॅटी ॲसिड्स तयार होतात. आपल्या गटमधलं पण इन्फ्लामेशन कमी होतं आणि आपल्या शरीरामधलं पण इन्फ्लामेशन कमी होतं. तसंच त्यांचा ग्लायसेमिक लोड जो असतो तो कमी असतो. आपल्या रक्तातली साखर स्पाईक तर होत नाही, पण ती रिलीजसुद्धा खूप हळूहळू होते. फ्रूट्स, जे डायबिटिक आहे, ज्यांना शुगरची क्रेविंग आहे, त्यांना अल्टरनेटिव्ह म्हणून फ्रूट्स खाऊ शकता. तुमचं शुगर जर कंट्रोलमध्ये नसेल, म्हणजे HbA1c जर जास्त प्रमाणात असेल तर तुम्ही शुगरी फ्रूट्स जे असतात, मँगो, चिकू, हे अवॉइड करू शकता. फ्रूट्समध्ये फ्रुक्टोज असतं, पण फ्रूट्समध्ये फायबर पण असतं, त्याच्यामध्ये काही व्हिटॅमिन्स आणि बायोफ्लेवनाइड्स असतात. तुम्ही जर डायबिटिक असाल आणि तुम्हाला जर फ्रूट्स खायचे असतील, तुम्ही मस्कमेलॉन, ॲपल, पेयर, पेरू आणि सिट्रस फूड हे तुम्ही खाऊ शकता. कोणी बॉक्समध्ये जे फ्रूट ज्यूस असतात ते फ्रूट ज्यूस यूज करतात, पण हे जे टेट्रापॅकमधले जे ज्युसेस असतात त्याच्यामध्ये ॲडेड शुगर असतं, प्रिझर्वेटिव्ह असतं, त्यामुळे हे टाळणं कधीही चांगलं. 2-3 फ्रूट्सपासून एक तुम्ही ग्लासभर ज्यूस बनवत असाल तर 2-3 फळामधलं फायबर तुम्ही काढून टाकताय, म्हणजे चांगला पार्ट आहे तो जो काढून टाकताय आणि फक्त शुगर त्या ज्यूसमध्ये घेताय. तेव्हा ज्यांना इन्सुलिन रेझिस्टन्स आहे, डायबिटीज आहे, अशा लोकांनी अशी फ्रूट ज्युसेस टाळणं कधीही चांगलं.
तुम्ही तुमचं जेवण लो कॅलरी फूडपासून चालू करा. इन्सुलिन रेझिस्टन्स पण आहे, ओबेसिटी पण आहे, डायबिटीज पण आहे. अशा व्यक्तीने लो कॅलरीपासून सुरुवात करायची. तुम्ही काकडी, गाजर, टोमॅटो यांचं सॅलड्सपासून सुरुवात करू शकता. ॲपल आहे, पेयर आहे, सगळ्या प्रकारच्या बेरीज आहेत. हे लो कॅलरी फ्रूट्स आहे. तुमचं पोट पण लवकर भरलं जाईल आणि याच्यामधून तुमचं ग्लुकोज पण स्पाईक होणार नाही. आणि लो कॅलरीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे आपण कधीच करत नाही ते म्हणजे सूप. दुधी भोपळा, लाल भोपळा, सगळ्या प्रकारच्या भाज्या, पालक, टोमॅटो ह्या सगळ्यापासून तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे सूप बनवू शकता. याच्यामध्ये पॉलिफेनॉल्स पण येणार, अँटीऑक्सिडंट पण येणार, फायबर येणार, मिनरल्स येणार आणि हे टेस्टला पण खूप चांगले असतात. लो कॅलरीचे आहे. तुमचं पोट पण लवकर भरलं जातं, तुमचं डायजेशन स्लो होतं आणि तुमच्या ब्लडमधली ग्लुकोज पण वाढत नाही. व्हेजिटेबल सूप्स नक्की बनवा आणि जेवणाच्या आधी त्याची सुरुवात करा. स्पायसेस, त्याला आपण खडा मसालासुद्धा म्हणतो, तुमच्या जेवणामध्ये स्पायसेस इन्क्लूड करा. मला माहिती आहे इंडियन फूडमध्ये भरपूर मसाले असतात. हे मसाले आपण तेलामध्ये भाजतो, ग्राइंड करतो आणि भाजीमध्ये घालतो आणि त्यासोबत तेलाचं प्रमाण पण खूप जास्त प्रमाणात असतं. पण मसाले वापरायचं असेल तर ते खडे मसाले यूज केले पाहिजे. सकाळी जर उठल्यानंतर तुम्ही जर 1 ग्लास गरम पाणी करून त्यात जिरे टाकून उकळून जर पिलात तर तुमचं मेटाबॉलिझम चांगल्या प्रकारे बूस्ट व्हायला लागतं. तुमचं सूप, सॅलडचं हे टेस्ट बूस्ट करतं. तुम्ही साखर न घालता चहामध्ये याचा उपयोग जर केला त्या चहाची टेस्टसुद्धा वाढते. तुम्ही जर स्पायसेस रेग्युलर यूज केला तर तुमच्या शरीरातलं इन्फ्लामेशन कमी होतं, ग्लुकोज लेवल्स कमी व्हायला मदत होते, तुमचं मेटाबॉलिझम बूस्ट व्हायला लागतं. नट्स अँड सीड्स, बदाम, अक्रोड, काजू हे व्हेजिटेरियनसाठी प्रोटीनचे सोर्स आहेत. ह्याच्यामध्ये गुड फॅट आहेत ज्याला आपण ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स म्हणतो. तीळ, जवस, मेथी दाणे, कारळ, भोपळ्याचं बी, कलिंगडचं बी, चिया सीड्स ह्या सगळ्यामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स आहे आणि हे ओमेगा 3 फॅटी ॲसिड आपल्या शरीरातली गुड फॅट ज्याला HDL कोलेस्ट्रॉल म्हणतो ते वाढवतं आणि विसरल फॅट कमी करायला मदत करतं. ह्या ओमेगा 3 फॅटी ॲसिड्सने आपल्या शरीरातली इन्फ्लामेशन कमी व्हायला लागतं, आपल्या शरीरातली ब्लड शुगर कमी करायला लागतात आणि हे हार्ट फ्रेंडलीसुद्धा आहे. इंटरमिटंट फास्टिंग, जर तुम्ही रात्री 8 वाजता जेवलात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 8 पासून जर तुम्ही तुमचं फूड इंटेक चालू केलात म्हणजे तुमचा 12 तासाचा फास्टिंगचा पिरियड होतो. तो पिरियड आपल्या शरीरामधील ब्लड शुगर लेवल कमी करायला, इन्सुलिन रेझिस्टन्स कमी करायला उपयोगी पडतो. तुम्ही हा फास्टिंगचा पिरियड पण वाढवू शकता. म्हणजे संध्याकाळी तुम्ही 6 वाजता जर जेवलात, दुसऱ्या दिवशी तुम्ही 12 वाजता जेवलात तर हा संपूर्ण जो पिरियड असतो तो 18 तासाचा होतो. शरीराला आता ग्लुकोज मिळत नाही आहे, त्यावेळेस आपलं शरीर एनर्जी सोर्स स्विच करतो. तर एनर्जी मिळवण्यासाठी आपल्याला जे ग्लुकोज हवं असतं ती डिपेंडन्सी कमी होते आणि आपलं बॉडी जी एनर्जी तयार करण्याचा अल्टरनेटिव्ह जी मेथड आहे म्हणजे फॅट सेल्सपासून एनर्जी तयार करायचं त्या मोडमध्ये जातं. आपल्या शरीरामध्ये फॅट सेल्स कमी व्हायला लागतात. इन्सुलिनवरचा जो ताण असतो ग्लुकोज कमी करण्याचा तो कमी होतो आणि इन्सुलिन रेझिस्टन्स कमी व्हायला लागतं. तुमची झोप इम्प्रूव्ह करा. संशोधनामध्ये असं आलेलं आहे की जर तुम्ही 1 रात्रसुद्धा चांगली झोप नाही घेतली दुसऱ्या दिवशी तुम्ही इन्सुलिन रेझिस्टन्स होता. म्हणजे चांगली झोप घेणं इतकं महत्त्वाचं आहे. चांगल्या झोपेमुळे तुमच्या शरीरातील कॉर्टिसॉल कमी होतं, तुमची बॉडी रिपेअर व्हायला लागते, तुमच्या शरीरातलं इन्फ्लामेशन कमी व्हायला लागतं, जे फूडचं क्रेविंग असतं ते सुद्धा कमी व्हायला लागतं. त्यामुळे इन्सुलिन रेझिस्टन्स कमी व्हायला मदत होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपले मसल्स बिल्ड करा. तुम्ही जर दर आठवड्याला 150 मिनिट ॲरोबिक एक्सरसाइज करतात आणि त्या आठवड्यातले कुठलेही 2 दिवस तुम्ही जर स्ट्रेंथ ट्रेनिंग, वेट ट्रेनिंग करत असाल ते एक्सरसाइज आहे, तुमचं मेटाबॉलिक हेल्थ चांगलं राहतं. त्याच्यामध्ये स्पेशली मसल्स बिल्ड करणं खूप महत्त्वाचं आहे. आपल्या शरीरातली जास्तीत जास्त ग्लुकोज ब्रेन आणि मसल्स हे यूज करत असतात. आपण ब्रेनला तर वाढवू शकत नाही, हां आपण मसल्सवर काम करू शकतो. जेव्हा आपण वेट ट्रेनिंग किंवा स्ट्रेंथ ट्रेनिंग करत असतो म्हणजे आपण काहीतरी वजन उचलतो आहे आणि रेपिटेशन्स करतो आहे, आपलं स्वतःचं बॉडी वेट यूज करून तुम्ही लंजेस करताय किंवा स्क्वॉट करताय त्यावेळेस आपले मसल्स हे कॉन्ट्रॅक्ट होत असतात आणि आपले मसल्स कॉन्ट्रॅक्ट होत असताना ग्लुकोज जास्त प्रमाणामध्ये घेत असतात. मसल्स जेव्हा हे ग्लुकोज घेत असतात तेव्हा त्यांना इन्सुलिनची गरज नसते.
जर तुम्ही रेग्युलर स्ट्रेंथ ट्रेनिंग जर करत असाल तर तुमच्या रक्तातली साखर रेग्युलेट व्हायला मदत होते. तुमचे सेल्स हळूहळू इन्सुलिन सेन्सिटिव्ह व्हायला लागतात. तुमच्या शरीरामधलं जे फॅटचं प्रमाण असतं ते कमी व्हायला लागतं. वजन असतं ते सुद्धा कमी व्हायला मदत होते. आणि या सगळ्यामुळं आपलं इन्सुलिन रेजिस्टन्स कमी व्हायला लागतं आणि त्याच्या अंडरलाईन जे काही आजार आहेत ते सुद्धा हळूहळू रिव्हर्स व्हायला लागतात. त्यापासून जे शरीराचा डॅमेज होण्याचा जो प्रकार आहे तो कमी व्हायला लागतो. पण तुम्ही याबाबतीत डिसिप्लिन असायला पाहिजे, कन्सिस्टंट रेग्युलर असलं पाहिजे. सगळ्यात शेवटी तुम्ही किती वर्ष आयुष्य जगलात ते इम्पॉर्टंट नाही आहे, पण तुम्ही हे आयुष्य कसं जगला ते इम्पॉर्टंट आहे. मेटाबॉलिक हेल्थ खराब झाल्यामुळं जे काही क्रॉनिक मेटाबॉलिक डिझीज होतात हळूहळू आपल्या शरीराला डिपेंडेंट करतात, बेड रिडन करतात. अल्झायमर्स डिमेन्शिया डिसीजमध्ये तर पेशंटला आठवतही नाही की ते स्वतः कोण आहे, म्हणजे ते स्वतःची सेल्फ आयडेंटिटीसुद्धा विसरून जातात. तुम्हाला जर असं वाटत असेल की तुमचं लाईफ हॅपी राहावं, प्रोडक्टिव्ह राहावं, मिनिंगफुल राहावं, ॲक्टिव्ह राहावं, इंडिपेंडेंट राहावं, तुम्ही आत्तापर्यंत कशीही लाईफ जगला असाल, पण असं ठरवा की आत्तापासून पुढच्या 20 वर्षापर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्याल, तुमचं मेटाबॉलिक हेल्थ चांगलं कराल. तुम्हाला आता सध्या जे काही प्रॉब्लेम असतील त्याला ओव्हरकम करण्यासाठी मी जी सिरीज चालू केलेली आहे ती सिरीज तुम्ही नक्की पहा. माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात त्याचा फीडबॅक मला नक्की द्या. मी परत असाच एक अर्थपूर्ण महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन येत आहे. तर नक्कीच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रमैत्रिणींनो, नेहमीचसाठी स्वस्थ रहा, मस्त रहा. धन्यवाद.